श्री स्वामी समर्थ. चला, आज एक छानसा परत एक मस्त छान व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आज आपण काढणार आहोत सुंदर असं ज्ञानकमळ. ज्ञानकमळ तुम्हाला माहिती असेल आणि दिसायला ते अतिशय सुंदर दिसतं, पण काढायला जरा ट्रिकी असतं. ते त्याची एखादी रेष जरी चुकली ना तरी आपण ते काढू नाही शकत. त्यामुळे ते कसं काढायचं त्याची जी छोटीशी ट्रिक्स आहे ती आज मी ह्याच्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ज्ञानकमळ कसं काढायचं हे मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सुरुवातीला आपण काय केलं आहे की एक उभी, आडवी आणि त्याच्या साईडनी 2 रेषा, असं म्हणजे आपण रेषा काढून घेतलेल्या आहेत. प्रत्येक रेष एकसारख्या आकाराची काढण्याचा प्रयत्न करायचा. थोडी इकडे तिकडे झाली सुरुवातीला तर अगदी काही हरकत नाही, तुम्ही हाताने मोडून ती परत व्यवस्थित करू शकता. पण आपण सुरुवातीला प्रयत्न करायचा की आपल्या रेषा एकसारख्या याव्यात. आता प्रत्येक रेषेच्या समोर आपल्याला 5 डॉट देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. त्याचंही अंतर शक्यतो एकसारखं काढायचं, जेणेकरून आपलं ज्ञानकमळ एकसारखा पाकळ्या दिसतील आणि सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक रेषेच्या समोर 5 डॉट काढून घेतलेले आहेत. आज आहे बसंत पंचमी, हो की नाही? मग बसंत पंचमीला आपण देवीची पूजा करतो, सरस्वती मातेची. तर तिचं जे मेन आहे की जी ज्ञानाची देवी आहे, तर तिच्यासाठी आपण हे ज्ञानकमळ आज काढत आहोत. सध्या संक्रांतीच्या हळदी कुंकाची सुद्धा लगबग सगळीकडे चालू आहे. रथसप्तमी जवळ आलेली आहे, त्यामुळे या संक्रांतीच्या बेसवर अनेक रांगोळ्या, त्याचे व्हिडिओ, त्याचे डेकोरेशनचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्हीही ते जाऊन नक्की बघा, तुम्हाला ते खूप आवडतील. आणि अजून अशा बऱ्याच रांगोळ्या की ज्या तुम्हाला काढायला प्रत्येकाला अगदी सोप्या आहेत. अशा सोप्या सोप्या पद्धतीने मोठी दिसणारी रांगोळीसुद्धा ती सोप्या पद्धतीने कशी काढायची याचे अनेक व्हिडिओज मी टाकलेले आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा. पूर्ण चॅनलमध्ये तुम्हाला जे आवडतील ते व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणतंत्र दिवस लवकरच येत आहे. त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे येईल आता होळी, गुढीपाडवा, असे एक एक सण आता सुरू होतील परत. तर ह्या प्रत्येक सणांच्यावर आधारित रांगोळी काढून त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आता बोलता बोलता आपले सगळीकडचे डॉट्स पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण मेन ट्रिककडे वळूयात. आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या रेषा काढल्यात त्याची रेषेचा शेवट आणि त्याच्या पुढच्या रेषेमधला तिसरा डॉट हा आपल्याला एकत्र जोडायचा आहे. तुम्ही बघू शकता आत्ता रेषेचा जो शेवट आहे तिथून तिसरा डॉट आणि रेषेच्या समोरचा जो पहिला डॉट येईल त्याच्यापासून चौथ्या डॉटला आपल्याला जोडायचं आहे आणि इकडे येणारा दुसरा डॉट आणि 5वा डॉट असं आपण जोडलेलं आहे. आता हे एका रेषेचं केलेलं आहे. असंच आपल्याला प्रत्येक रेषेला करून घ्यायचं आहे. रेषेचा शेवट आणि पुढच्या रेषेमधला तिसरा डॉट हा आपल्याला एकत्र जोडायचा आहे. अजिबात चुकू द्यायचं नाही, नाहीतर आपलं ज्ञानकमळ पूर्ण होणार नाही. मी परत परत दाखवते, मी प्रत्येक रेषेला दाखवते. तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिसरा डॉट रेषेच्या शेवट असा जोडायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा डॉट आणि इकडच्या रेषेमधला दुसरा डॉट असं जोडत जोडत जायचं आहे. तो पॅटर्न कसा तयार होते त्याच्याकडे आत्ता अजिबात लक्ष द्यायचं नाही. ते दिसताना आत्ता आपल्याला वाटेल अरे हे काय करतो आहेत आपण, पण तसं नाही आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यापासून एक सुंदरसं छान ज्ञानकमळ तयार होणार आहे, सुंदर फूल दिसणार आहे आपल्याला. तर मी परत सांगते, रेषेचा शेवट आणि तिसरा डॉट हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि हे सगळं बघून तुम्ही जे मला कमेंट्स करता तर त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. इतके सुंदर कमेंट्स असतात की ते वाचून खरंच असं वाटतं की आज ह्या प्रेक्षकांसाठी मला पुन्हा एकदा छान रांगोळी काढून दाखवायची आहे. तर अशाच पद्धतीने मी रोज रोज एक नवीन वेगळी संकल्पना घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे. जी मी स्वामी समर्थांची एक रांगोळी साकारली होती त्याच्यावर तर प्रेक्षकांनी इतकं उदंड प्रेम केलेलं आहे, इतके कमेंट्स आलेले आहेत, इतके लाईक्स आलेले आहेत.
तर ते खरंच इतकं छान वाटतं ते. त्यामुळेच परत एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा पुन्हा नवीन संकल्पना घेऊन तुमच्यासमोर यायला मला खरंच खूप आवडतं. तर बोलता बोलता अशा पद्धतीने आपल्या एक साईडनी पूर्ण सगळ्या रेषा देऊन झालेल्या आहेत, हो की नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या पाकळीचा अर्धा भाग दुसऱ्या बाजूने पूर्ण करायचा आहे. तर आता पुन्हा बघू शकता, परत तीच ट्रिक वापरलेली आहे. रेषेचा शेवट आणि त्याच्या आधीच्या बाजूचा रेषेचा तो तिसरा डॉट असं घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा आपण जिथून रेष सुरू केली त्याच्या पुढे पुढे जात गेलो होतो. आता इथे करताना रेषेच्या मागचा जो डॉट असतो, मागच्या रेषेचा, तर त्या डॉटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर रेषेचा शेवट आणि तिसरा डॉट हीच गोष्ट आहे, फक्त ती मागच्या बाजूला करायची आहे. अशा पद्धतीने केल्याने बघा, हे पूर्ण छान एक एक पाकळी आपली तयार होते आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्या पाकळ्या पूर्ण करू तेव्हा आपलं सुंदर असं ज्ञानकमळ तयार होईल. बघा, तुमच्या लक्षात येतं आहे का की आपण ज्याच्यापासून सुरू केलं आहे, रेषेचा शेवट आणि तिसरा डॉट, आपण तीच गोष्ट परत परत केली आहे. मी हे पुन्हा पुन्हा ह्यासाठी सांगते आहे की जर आपण गडबडीमध्ये एखाद्या वेळेस पूर्ण लक्ष देऊन नसेल ऐकलं, तर परत जिथून आपण व्हिडिओ बघतो तिथूनही आपल्याला लक्षात यावं की हे नेमकं काय ट्रिक केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पण पाकळी पूर्ण करून घेतलेली आहे आणि काढायला फार वेळ लागत नाही, झटपट होते. सकाळी तुम्ही गडबडीमध्ये सुद्धा ही काढू शकता. एकदा आपल्या डोक्यात ती फिक्स बसली की कसं करायचं, तर एक 5-7 मिनटामध्ये आपली रांगोळी काढून होते. तर तुम्हाला याच्या आधी मी एक सिरीज हे केली होती, देवासमोर काढायच्या रांगोळ्या, तर तीसुद्धा खूप लोकांना आवडली. खूप त्याच्यावर पण भरभरून प्रेम केलं गेलं. तर अशाच पद्धतीने सोप्या रोज तुम्हाला दारात काढता येतील, देवासमोर काढता येतील अशा अनेक रांगोळ्या या माझ्या चॅनलवर आहेत. तर तुम्ही जाऊन शेवटपर्यंत त्या चॅनलला नक्की व्हिजिट करून बघा, तुम्हाला त्या आवडतील खूप. अशा पद्धतीने आपलं ज्ञानकमळ सुंदर असं तयार झालेलं आहे. त्याच्या सेंटरला आपण एक छोटासा रांगोळीचा डॉट दिलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला हळदीचा पिवळा रंग भरायचा आहे. तुम्ही हळद कुंकूसुद्धा भरू शकता, काहीच हरकत नाही. किंवा हळद आणि येल्लो आणि रेड कलर, आपण तिथे कलर पण भरू शकतो. तर जेव्हाही आपण तो रेड कलर तिथे टाकतो तर इतकं सुंदर दिसतं. आपली रांगोळी अजून सुंदर करण्यासाठी आपण त्या प्रत्येक पाकळीच्या मध्ये देखील एक छोटासा येल्लो कलरचा डॉट टाकून घेणार आहोत आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. बघा ते कसं दिसतंय. जसंही आपण पिवळ्या रंगाची डॉट टाकू ना, तर ते अजून उठून दिसतंय. तुम्ही दारात काढण्यासाठी एका छोटासा कडप्पा वगैरे असं तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर ते काढून असं छानपैकी ठेवलं, खाली काळा कडप्पा शक्यतो असतो, त्याच्यावर पण ही रांगोळी खूप सुंदर दिसते. पांढरं आणि पिवळं आणि लाल असं 3 कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं. तुम्ही नक्की काढून बघा, प्रयत्न करा आणि जर तुम्हाला जमली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही ती करून बघितली आणि आम्हाला ती जमली म्हणून. तर अशा पद्धतीने आपण येल्लो डॉट्समध्ये आपण त्याला प्रेस करून थोडासा छोटा रेड कलरचा डॉट पण टाकून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे. कशी वाटते आहे तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच वैविध्यपूर्ण आणि सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.